पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये होते। महाराष्ट्रातील ही पहिली सभा आहे आणि या ठिकाणी चंद्रपूरमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची ही सभा होते। आणि आपण जर बघितलं असाल ज्या ठिकाणी ही सभा होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। श्वान पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची जी आहे ती तपासणी केली जाते। आणि आपण जर बघितलं असाल तर हा संपूर्ण 16 एकर मधला परिसर आहे ज्या ठिकाणी मंडप उभारलेला आहे। जवळपास 1 लाख महायुतीचे पदाधिकारी इथे येतील अशी अपेक्षा महायुतीकडून व्यक्त करण्यात येते आणि त्याचमुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। चंद्रपूरच्या प्रत्येक चौकात अशाच पद्धतीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि नरेंद्र मोदी हे 10 वर्षानंतर चंद्रपुरात येत आहेत आणि सभा घेत आहेत। तीही महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात होते। याचमुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। इथून जे येतात त्यांचे प्रत्येकाचे ID तपासले जात आहेत आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय। त्याचसोबत कुणीही जर काळ्या शर्टमध्ये किंवा काळ्या वेशात जर इथे येत असेल तर त्यांना परत पाठवलं जात आहे। आणि आपण जर बघतोय की मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदी आजच्या सभेत नेमकं काय बोलणार आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याच ठिकाणी मोदींच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो महाराष्ट्रातला फुटणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रात मोदींच्या जवळपास 10 सभा होतील। पहिली सभा चंद्रपुरात होते आणि याचसाठी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह सुशांत सावंत, ABP माझा, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।